विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना देता शिक्षण सेवेचा तुमचा हा मान, सदैव राहो उंच तुमचा सन्मान। हास्य आरोग्य आणि कीर्ती, आयुष्यात नांदो सुख समृद्धी, शतायुषी व्हा अशी शुभकामना। वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, ज्ञानाचा दीप सदैव राहो। का आई वडिलांचा मान ठेवायचे का तुमच्यासारखं कधी कधी ठेवायचे नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या। आणि आपले आदरणीय सर तुम्हाला संपूर्ण लहानपणीच्या त्यांच्या गोष्टी सांगणार आहेत, त्यांना काय व्हायचं होतं आणि शिक्षण क्षेत्रात ते कसे आले ही पूर्ण माहिती थोडक्यात तुम्हाला सांगणार आहेत। तर मी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला आमंत्रित करतो। ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे त्या सर, माझे नाव ओवी विजय बंडे, मी इयत्ता 7वीत आहे। सर, तुमच्या बालपणीची एक गोड आठवण सांगा। बालपणीची म्हटल्यानंतर खूप लहान वयातलं काही आठवत नाही, परंतु जेव्हा 2री-3रीला होतो त्यावेळची ती आठवण आहे। सरांचा मी पण एक लाडका विद्यार्थी होतो। कुठलंही काम सांगत असताना सर आम्हाला काम सांगायचे, आणि सर काम सांगितले म्हटल्यानंतर एवढं आवडीनं करायचं, एवढं आवडीने की सर सांगितले म्हणजे ते प्रमाण समजायचं आम्ही। तर त्या पद्धतीनं सरांनी एक छोटंसं गाव होतं शिळवणी म्हणून आमच्या गावाच्या जवळून, त्या शाळेतून विद्यार्थ्यांसाठीची पुस्तकं घेऊन यायची होती। 3रीला होतो मी, तर त्यावेळेला मी आणि माझा मित्र दोघांनी 3 किलोमीटर त्या गावी गेलो, ती पुस्तकं घेतली आणि आमच्या शाळेमध्ये घेऊन आलो। म्हणजे पुस्तकांचं ओझं वाटलं नाही, तेवढं जाण्याचा काही त्रास झाला नाही। ते काम एवढं आवडीनं आनंदानं करत गेलो आहे, आणि काम कुठलंही आनंदानं जर केलं, आवडीनं जर केलं, कुठलंही काम बोजड वाटत नाही, जड वाटत नाही, अवघड वाटत नाही, आणि आनंदानं त्याचा स्वीकार केल्यानंतर काम चांगलंच होतं आहे। ही माझी अतिशय बालपणाची ही एक आठवण आहे। माझे नाव जान्हवी शरद जाधव आहे, मी इयत्ता 7वी शिकते। सर, तुम्ही शिक्षण क्षेत्रात येण्याचा निर्णय का घेतला? माझं 4थीपर्यंत शिक्षण कुडली, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड इथं माझं झालं। त्यानंतर 5वी ते 10वी वझर मोठं गाव आहे गावाजवळ, तिथं झालं। काहीही माहीत नव्हतं पुढं काय व्हायचं, कारण पूर्वी शिकणंच हे फार मोठं आणि कठीण असायचं। आणि मग 10वी झाली, 10वी झाल्यानंतर मित्रांसोबत आपण शिक्षक व्हायचं नाही असं पण ठरवलेलं होतं, आणि टेक्निकल कॉलेजला जायचं आणि इंडस्ट्रियल एरियांमध्ये स्वतःचा उद्योग असो किंवा जॉब असो हे करावं ठरवलं। परंतु जेव्हा मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी कंपनीमध्ये पण मी जॉब करत होतो। करत असताना किंवा एक चांगलं क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रामध्ये खूप कामं करता येतं, खूप काही काम करता येतं, आणि मग आपण परत शिक्षण क्षेत्राकडे जावं, शिक्षक व्हावं म्हणून मी तिथं D.Ed केलं परत छत्रपती संभाजीनगरला, आणि तिथून मग माझ्या खऱ्या अर्थानं शिक्षक होण्याचं स्वप्न साकार झालं। या पद्धतीनं मी या शिक्षण क्षेत्रामध्ये वळलो। माझं नाव आराध्य भागवत पेटे आहे, मी इयत्ता 7वी वर्गात शिकत आहे। माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला शिक्षक असताना आनंद भेटले आहे का केंद्र प्रमुख असताना? गुड। मी जेव्हा शिक्षक म्हणून 1992ला लागलो, 4थीपर्यंतची ती शाळा होती। मग त्या विद्यार्थ्यांनी असे तसे शिक्षक बघितले होते, थोडं मारकुटे होते, वयस्कर होते, रागीट होते। जेव्हा मी गेलं, माझा विद्यार्थ्यांचा एवढा लळा लागला, पुन्हा 5 वर्षानं माझी तिथून बदली झाली, आणि अक्षरशः सगळी लेकरं रडत बस स्टँडपर्यंत आली होती, आणि मला तिथून त्यांनी पाठवलं होतं। तो जो काही आनंद होता, तो आनंद कशातही मिळू शकत नाही। मग पुन्हा मी इथं देवणी तालुक्यात
बोरोळ हायस्कूलला आलो. मग बोरोळ हायस्कूलला माध्यमिकचे वर्ग माझ्याकडे होते. मी कधीही अभिमानानं सांगतोय, आणि माझा विद्यार्थी तुमचे एक सर आहेत विनोद कोयले, त्यांना मी शिकवलं आहे, त्यांना माहीत आहे. 10-20 शाळेची वेळ होती. 9:30च्या नंतर कधीच शाळेत जात नव्हतो मी. 9:30च्या अगोदरच शाळेत. आणि शेवटी 9वी-10वीचे लेकरं, शिष्यवृत्ती परीक्षेचे स्कॉलरशिपचे विद्यार्थी, नवोदयचे विद्यार्थी ही घेऊन मी 4च्या नंतर बसायचं. माझ्या पुढं बसायचे असे 100-200 लेकरं अभ्यास करत बसायची. मी पण एक पुस्तक घेऊन आणि एक पेपर घेऊन वाचत लेकरांबरोबर बसायचा. जो आनंद लेकरांना शिकवण्यामध्ये आहे, तो आनंद दुसऱ्या कशातही नाही. मी जरी केंद्रप्रमुख झालं असलो तरी मला विद्यार्थ्यात राहणं, रमणं आणि विद्यार्थ्यात जाऊन त्यांच्याकडून काहीतरी शिकणं आणि आपल्या नॉलेजचा फायदा लेकरांनाही करून देणं, यात मला खूप आनंद वाटतोय. पण दुर्दैवानं सांगावं वाटतंय की जे महत्त्वाचं काम जे आहे त्याच्याऐवजीचे अनावश्यक जास्तीचे कामं लागत असल्यामुळं थोडं मी नंतर केंद्रप्रमुख झाल्यावर विद्यार्थ्यांपासून हळूहळू थोडा दूर गेला, केवळ व्यापामुळं. तरी परंतु वेळ मिळाल्यानंतरही कुठल्या तरी वर्गामध्ये कुठंतरी विद्यार्थ्यांना काहीतरी हितगुज साधण्याचा प्रयत्न मी नक्की केला आहे. म्हणून मला शिक्षक होण्यात जेवढा आनंद, जेवढं समाधान मिळालं तेवढं या पदामध्ये नाही. सर मला थोडंसं डिस्टर्ब करायचं आहे. सर, तुम्ही हाडाचे शिक्षक आहात हे मला आनंद वाटला आणि अनुभवही आहे. होय. आज मी 17 वर्षाचा आहे तरी मी वर्गामध्ये पोरांसोबत शिकवतो, आनंद घेतो. मला एक प्रश्न आहे, हेच इंग्रजी माध्यमामध्ये जर शिकवायचं म्हटलं तर किती आपण मुलांच्या गळी उतरवू शकतो, आनंद किती मिळू शकतो याचा? मातृभाषेतून शिक्षण हे कन्सेप्ट क्लिअर होतात, समजतंय. कुठलीही गोष्ट एकदा कळायला लागल्याच्या नंतर माणूस त्याच्यात इंटरेस्ट घेतो आणि ती करायला लागते. परंतु अलीकडे थोडं सगळ्या पालकांना वेळ असं लागलेलं आहे की इंग्रजी ही दुसरी तिसरं काहीही नसून आपल्या भाषेसारखी ती एक भाषा आहे. जसं आपली मराठी आहे, कर्नाटक कन्नड आहे, तेलुगू आहे, ह्या जशा भाषा आहेत तशी इंग्रजी एक भाषा आहे. आपल्या भाषेपेक्षा सुद्धा ती सोपी आहे. ज्ञान मिळवण्याचं माध्यम ही एक भाषा असते. परंतु मातृभाषेतून ज्ञान मिळवलं तर ते लवकर आपल्याला कळतं, पण इंग्रजीमधून तेवढं कळत नाही. लेकरांच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही. मी बऱ्याच लेकरांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेतसुद्धा जाऊन बघितलं, साध्या साध्या गोष्टीचे कन्सेप्ट त्यांचे क्लिअर नाहीत. आणि म्हणून तुम्ही आतापर्यंतचा कुठलाही रिझल्ट वगैरे जर बघितला तर मराठी माध्यमातून शिकलेली लेकरंच सगळ्यात गोष्टीत पुढं आहेत. नीट असेल, IIT असेल, किंवा आपल्याकडे जसं शाहू कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठीचे जे प्रयत्न राहतात, सर्वाधिक लेकरं मराठी माध्यमांचीच असतात. फक्त इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये थोडा ॲटिट्यूड वेगळाच असतोय. सॉक्स, बूट, होय ते काही फुकट नसतंय, सगळं पैसे देऊन घ्यावं लागतंय. तर मला असं म्हणायचं आहे की पैसे देऊन ज्ञान मिळू शकत नाही. ज्ञान मिळवायसाठी विद्यार्थीच व्हावं लागतं आणि त्याला ते ज्ञान मातृभाषेतूनच मिळाल्यानंतर परिपूर्ण ज्ञान मिळतं. आणि म्हणून जे काही डोक्यात वगैरे असेल, इंग्रजीमुळं कोणाचंच काहीच कुठं रुकलं नाही, अडलं नाही. सगळी बहुतांश डॉक्टर घ्या, मोठमोठ्या पदावरची मंडळी घ्या, ही सगळी मातृभाषेतून, मराठी भाषेतून शिकलेलीच मंडळी आहेत. म्हणून जर काही डोक्यात असेल इंग्रजी माध्यमांचे बॅड इफेक्ट हे कालांतरानं 1-5-10 वर्षानंतर आपल्याला ते चित्र स्पष्ट व्हायला लागेल. त्यावेळेला पालकाला कळेल की खरंच आपण तिकडं पाठवून चूक केलेली आहे. पण सध्या कसं प्रभाव मोठ्या प्रमाणात तिकडं आहे, म्हणून त्या दिशेनं जात आहेत. म्हणून मराठी माध्यमांचंच शिक्षण परिपूर्ण आणि आपल्याला समजेल या पद्धतीचं असणार आहे. वा, धन्यवाद सर. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचं आहे, या जगात सगळ्यात कुणाच्या हातचं अन्न गोड लागतं तुम्हाला?
हे तसं मातृभाषा आहे, सरांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न. सर, माझं नाव सृष्टी पाटील. माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी आयुष्यात कोणते गुण जपावे? गुड. विद्यार्थी जी असतात ते विद्यार्जन करत असतात, ज्ञान मिळवत असतात. हे ज्ञान कशासाठी असतं तर पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी, पुढील भविष्यामध्ये जे काही समस्या अडचणी आपल्याला निर्माण होतील त्यावर मात करण्यासाठी शिक्षण असेल. आणि जे काही आपलं स्वप्न उरी बाळगलेलं असतो की आपले आईवडील म्हणतात की तू डॉक्टरच हो, इंजिनियरच हो, परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे व्हायचं आहे ते तुम्ही पहिल्यांदा ठरवा आणि ते ठरवल्यानंतर ते गाठण्यासाठीचे प्रयत्न त्या पद्धतीचे पाहिजे. जर कोणाला समजा एखादा IAS व्हायचा आहे तर त्याचे प्रयत्न आत्तापासूनच पाहिजेत. म्हणजे थोडं टप्प्याटप्प्यानं हे जर ज्ञान मिळवत गेलो तर तुम्हाला इच्छित जे काही साध्य करायचं आहे, जे काही ध्येय गाठायचं आहे ते तुम्ही गाठू शकतोय. म्हणून माझ्या या विद्यार्थी मित्रांना सल्ला आहे की आतापासूनच तुम्ही सेल्फ लर्निंगला, सेल्फ स्टडीला व्हॅल्यू द्या, स्वतःहून करण्याचा प्रयत्न करा. भविष्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. वा, धन्यवाद सर, मला खूप आवडलं. हे बघा, गाडीची आग माडीला म्हणतात. जर तुमच्यात स्वयंअध्ययनाचं सरांनी सांगितल्याप्रमाणे सेल्फ लर्निंग आली, कुणाचीच गरज नाही. का हो सर? Yes. ज्यांनी स्वतः Yes. अभ्यास करतात. आणि आता तर AI आलेला आहे. AI तुम्हाला सगळं सांगते, पण गैरमार्गही देते. पण खऱ्या मार्गाने शिकायचं म्हणलं तर आपली शाळा आधुनिक पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. बोला. सर, माझं नाव सिद्धेश्वरी स्वरांजली सुसा. मी इथं 7वी शिकत आहे. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लहान असताना तुम्हाला कोणता विषय आवडत होता? होय, मी लहान होतो त्यावेळेसचे सर खूप मारायचे, मारत होते खूप म्हणजे खूप, चुकलं तरच मारायचे. पण एक सर नवीन बदलून आले आमच्याकडे. आणि बघा, सरांवर पण विद्यार्थी कसं डिफेंड असतात. सरांचा गणित विषय चांगला होता आणि मला पण आवडायचा गणित विषय. आणि मी पट गणित करून दाखवायची सरांना. आणि मी जसं म्हटलं ना, 3रीपासून सरांचा आवडता झालो की मला त्या विषयाचं ज्ञान मिळवत गेलं. तो विषय सर आवडीनं शिकवत गेले आणि मी पण शिकत गेलो. आणि म्हणून त्या विषयात मला इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मग गणितामुळं मला खऱ्या अर्थानं पुढं शिकावं, मोठं व्हावं हे वाटायला लागलं. म्हणून माझ्या आवडीचा विषय गणित हा होता. नमस्ते सर, माझे नाव अनन्या राजेंद्र गायकवाड. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझा प्रश्न असा आहे की मुलांनी यशस्वी होण्यासाठी दररोज काय केले पाहिजे? मी मग आपण म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःहून एक प्रोग्राम ठरवायचा दररोज की आज मला काय करायचं आहे, कुठला विषय मला आज घ्यायचा आहे, कुठला विषय कठीण वाटतोय. आणि कठीण वाटलेल्या विषयाला थोडा जास्तीचा वेळ द्यायचा आणि त्या विषयाची मैत्री करायची. जोपर्यंत आपण विषयाची मैत्री करणार नाही तोपर्यंत तो विषय अवघड वाटतं. मैत्री करायची म्हणजे काय करायचं, घेऊन बसायचं, काय बारकावे आहेत लक्षात घ्यायची, कुठं तिथं कळत नाही आपल्याला ते पाहायचं आणि सरांना विचारायचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनी आतापासूनच आपलं दैनंदिनी ठरवायची आणि त्या दिशेनं वाटचाल करायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढं भविष्यामध्ये मोठं होण्यासाठी मदत होईल. नमस्ते सर, माझे नाव पृथ्वीराज सदानंद मजगे आणि मी इयत्ता 7वी शिकत आहे. तर मला सांगा सर की 2050च्या नंतर पेन आणि वही राहील का? मुलं फार पुढचा विचार करतात. नक्की देश घडवायचा असेल, सुरक्षित ठेवायचं झालं तर भविष्याचाच विचार करावा लागतो. भविष्याचा विचार केल्याच्या नंतरच आपल्याला जी काही पुढे समस्या निर्माण होणार आहेत, ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक असणार आहेत त्याचा विचार आजपासूनच केल्यानंतर
2050मध्ये काही अडचणी काही समस्या आपल्याला निर्माण होणार नाहीत. विद्यार्थ्यानं प्रश्न असा केला की वही पेन असणार आहे किंवा नाही. वही पेन असावी का नाही असा जर प्रश्न केला तर मी म्हणेन वही पेन असलीच पाहिजे, लिहिणं असलंच पाहिजे, वाचन असलंच पाहिजे. आणि जर या डिजिटलच्या युगामध्ये डिजिटलच्या मागं जर लागलो तर आपल्याला लिहिणं विसरून जाऊ, वाचन विसरून जाऊ. फक्त स्क्रीनवर पाहणं आणि पाहत असल्यामुळं बरेच विद्यार्थ्यांना आता चष्मे लागलेत. आम्हाला दूरपर्यंत हे काही माहिती नव्हतं असलं का. तर ह्या डिजिटल युगामध्ये याचे फायदे आहेत, परंतु फायद्यापेक्षा तोटे जास्त प्रमाणात राहू लागलेत. एक देश या डिजिटल साधनांचा एवढा वापर केला स्वीडन देश, तर त्या देशानं आता असं ठरवत आहे की डिजिटलचं सगळं साहित्य त्यांनी फेकून दिलेत. करोडो रुपये त्याच्यावर खर्च केली होती, डिजिटल बोर्ड असतील सगळ्या गोष्टी, की त्याचा एवढा अतिवापर झाला की लेकरांचं मेंदू काम करेन असं झालं. तेवढंच काम करायला लागलं आणि म्हणून त्यांनी सगळी ती साधनं बाजूला सारून आत्ता पुस्तक, वही, पेन जे जुनं होतं तेच वापरायला लागलेत. म्हणून जुनं ते सोनं, त्याचा वापर आपल्या फक्त फायद्यासाठी जेवढं ज्ञान मिळवायचं आहे तेवढ्यासाठीच करावं. बाकी मात्र ही साहित्य जी आहेत आपले खरे साहित्य शिक्षणाचे हे मात्र आवश्यकच आहेत. सर, एक शेवटचा प्रश्न. सर्व विद्यार्थ्यांना, बरेच मुलांना प्रश्न विचारायचे आहेत, पण माझा एक शेवटचा प्रश्न आहे सर. तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात आनंदाचा क्षण कोणता होता? सर्वात आनंदाचा, की ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मला सर्वात आनंद झालेला आहे. आणि आता 58 वर्षे होत आहेत, त्या 58 वर्षामधला सर्वात आनंदाचा क्षण आपण सांगायचा आहे. हे पहा, परिस्थिती घरची नाजूकच होती, अशी तशी जेमतेम होती. पूर्वी थोडं बरी होती, नंतर परिस्थिती नाजूक झाली आणि परिस्थिती नाजूक असल्यावर त्यावर मात करण्यासाठी म्हणून पगार मिळणं आवश्यक होतं. आणि ज्या दिवशी मला नोकरीची ऑर्डर आली, मी गावी एका माळरानावर क्रिकेट खेळत होतो मित्रमंडळी जमा होऊन. पण त्यावेळेला पोस्टमननं, आम्ही जिथं क्रिकेट खेळत होतो, पोस्टमन कधी तर 4 दिवसाला 5 दिवसाला आमच्याकडे यायचा, महत्त्वाचं कागद दिसायला लागलं आहे म्हणून. त्या माळरानावर पोस्टमन माझी ऑर्डर घेऊन आले आणि काहीतरी पत्र आलं, हे घे पत्र म्हणून सांगितले. ते पत्र माझ्या नोकरीची ऑर्डर होती. तो आनंद माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद होता आणि तो मी त्या ठिकाणी माझ्या मित्रपरिवारासह तिथं व्यक्त झालेला आहे. म्हणून ज्या गोष्टीची गरज होती ती मिळत असल्यामुळं मला अतिशय आनंद झाला. तो अतिशय आनंदाचा माझ्यासाठीचा क्षण होता. आता विषय वाढवायचा नाही, थोडक्यात मी 2 बाबी सांगणार आहे. सरांनी डिजिटलबद्दल जे सांगितलं त्याच्याशी मी 100% सहमत आहे. पण डिजिटल नको असं होत नाही. मुंबईला इथून जात असताना 15 दिवस लागायचे पूर्वीच्या काळी. आता आपण बसनं जातो, कारनं जातो, रेल्वेनं जातो, विमानानं जातो. ते जाण्यापुरतं साधन ठीक आहे, परंतु जाणे हे मेन उद्दिष्ट होऊ नये. त्या मोबाईलवरच आपण बसू नये. डिजिटल हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि खरा जर तुम्ही डिजिटलचा उपयोग वास्तविक करत नाहीत, मुलं चुकीच्या मार्गाला जातात. खरा जर केला तर जीवनामध्ये ते कुठंच मागे पडणार नाही, इतक्या पाठ जाते. एक दुसरा भाग, आता सर आपण सेवापूर्तीच्या जवळ आला आणि ही सेवापूर्ती झाल्यानंतर तुमच्या पुढे सेकंड इनिंग आहे. तर ही सेकंड इनिंग म्हणजे दुसरी इनिंग झाली म्हणून मी काही गप्प बसलो नाही. सेकंड इनिंग म्हणजे मुलांच्या सोबत आहे.
आता आमची एक अडचण आहे की आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे, आम्हाला आमच्या शाळेसाठी सेकंड इनिंग तुमची द्यावी, किमान महिन्यातून एक वेळेस 1 तास एवढ्यावर बोला आणि मी संपवतो मला. बघा, मी एवढं कामात असायचं की माझी सकाळ केव्हा सुरू व्हायची आणि संध्याकाळ केव्हा व्हायचं हे कळत नव्हतं. खूप कामं असायची, त्या कामात अति व्यस्त होतो आणि व्यस्त राहिल्यामुळं, काम करत गेल्यामुळं तब्येत चांगली राहते हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. काही जरी गोष्टी असल्या तरी कामामध्ये त्या निघून जायच्या आणि समाधान जिथं वाटतं ते काम करत गेल्यामुळं मला कुठलीही शारीरिक बाधा पण कधी काही आलेली नाही. म्हणून या प्रवाहातून मी एकदम जर बाजूला गेलो तर मलाही कसं तरी होणार आहे. एवढं काम केलं ना एकदम निवांत राहायचं म्हटल्यावर शक्य नाही. तरी मी काही गोष्टी सवय करून घेणार आहे. सर म्हटले महिन्यातून किमान 1 दिवस निश्चितपणे तुमच्या शाळेमध्ये महिन्यातून 1-2 दिवस मी येईन. माझं काही नॉलेज असेल या लेकरांना देण्याचा प्रयत्न करेन. कधीही बोलवा, कधीही बोलवल्यानंतर मी तुमच्यासाठी वेळ देण्यासाठी तयार आहे, तत्पर आहे. थँक्यू, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेमध्ये वेळातला वेळ काढून आदरणीय सरांना खूप कामं आहेत, पण एवढा वेळ आपल्याला दिल्याबद्दल आदरणीय सरांचे आपण परत एकदा खूप खूप आभार व्यक्त करूया. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही क्षण आठवण त्यांच्या आयुष्यामध्ये ते परत एकदा सुरुवातीपासून लहानपणापासून नोकरी लागेपर्यंत आत्तापर्यंत ते आठवणीत रमले होते आणि आपल्याला सांगितल्यात बऱ्याच काही गोष्टी. तर त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही प्रेरणा आहेत त्या तुम्हाला घेण्यासारख्या आहेत. आपल्याला परिस्थिती शिक्षण घेण्यापासून कधीच रोखू शकत नाही. आपण आपल्या जिद्दीने पुढे जाऊ शकतो. आदरणीय सरांच्या भाषणातून, बोलण्यातून आपणा सर्वांना लक्षात आलं असेल, आपण गरीब आहोत, आपल्याला वस्तू मिळत नाही, मला काही शिकायला मिळत नाही, दुसरे मुलं खूप श्रीमंत आहेत, ते आपण विचार करायचा नाही. आपण फक्त काय करायचंय, बोला, अभ्यास. ते पण कसा, जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. करणार मग आजपासून अभ्यास. आदरणीय सरांच्या वाढदिवसानिमित्त सर्वात मोठी भेट जर कोणती असेल तर तुम्ही जिद्दीने केलेला अभ्यास. आणि आदरणीय सरांसारखं आपल्याला जिद्दीने मोठं व्यक्ती व्हायचे. मग आजपासून अभ्यास करणार सर्वजण. तुमच्या मनामध्ये नाही वाटलं रे बाबा, काही करणार काय अभ्यास. ठीक आहे. तर आदरणीय सरांना आपण एक शाळेतर्फे छोटंसं पुस्तक भेट देऊया. परत एकदा